18 चेंडूत 55 धावांची गरज. कोल्हापूर संघ बॅट्समन पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो कोल्हापूरचे बॅट्समन कोल्हापूर संघ, कोल्हापूर संघाला वारंवार विनंती करतोय. वेळ खूप कमी आहे. पाहूयात 18 चेंडू 55 धावाचा पाठलाग करत आहे कोल्हापूर संघ. पाहूयात कोण यशस्वी ठरतो. मिरज संघाला 18 चेंडूत 55 धावाच्या आत थांबवायची गरज आहे आणि सामना हा कंपल्सरी चेस करायचा आहे कोल्हापूर संघाला. बॅटिंग साठी आलाय तो रवी आणि नवनाथ. रवी हा लास्ट मॅच कोल्हापूरच्या झालेल्या मॅचमध्ये 1 चेंडू 5 धावा असताना षटकार मारून विजयी केलेला संघाला. तो आला आता फलंदाजीसाठी. आणि दिनेश खूप सुंदर आणि खूप फलंदाजी देखील केले त्याने. आता पाहूयात गोलंदाजीत. पाहूयात पहिला चेंडू, फटका फसलाय आणि हा कॅच. फर्स्ट चेंडू, पहिला विकेट. खूप मोठा धक्का कोल्हापूर संघाला. नेक्स्ट बॅट्समन पाठवायचा आहे. फलंदाज लवकर जायचा आहे. पहिल्याच चेंडू, पहिल्याच बळी दिनेश यांच्या गोलंदाजीवर. मिरज गावातील आयकॉन खेळाडू दिनेश आयकॉनची कामगिरी करतोय. रवीची जागा घेण्यासाठी आलाय तो जमीर. फुल टच चेंडू आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. पाहूयात तिसरा चेंडू,
दिनेश यांचा ओव्हरमध्ये कोणीही 3 विकेट घेतल्या तर प्रवीण गायकवाड यांच्याकडनं आविष्कारला पैसे द्यायचे काय झालं आता नाही आता याला टाकलं नाही पाहूयात नवनाथ 3,000 रुपये उत्तुंग मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जात आहे किपरच्या हातात म्हणजे टॉट चेंडू 3 विकेट घेतल्या तर 3,000 रुपये सलग हॅट्रिक प्रवीण गायकवाड पुन्हा मारण्याचा प्रयत्न फटका फसतोय डॉट चेंडू ट्रॉम्बे आपला निर्णय कळवायचा आहे गोलंदाजी ओके मॅच झाल्या झाल्या लगेच आपली फिल्डिंग लावून घ्यायचे ट्रॉम्बे पाहूयात पुन्हा आणि हा वाईट चेंडू जर कोणताही गोलंदाज मिरज संघाचा 3 विकेट घेतला यांच्याकडनं 3,000 फटका फसलाय आणि हा 4 धावा चौकार मिरज संघाचा कोणताही गोलंदाज 3 हॅट्रिक विकेट घेतला तर त्याला विनोद गायकवाड यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दिनेशची जागा घेण्यासाठी आलाय तो योगेश पाहूयात योगेशचा सामना करतोय तो जमीर खूप सुंदर गोलंदाजी करतोय योगेश आणि हा निर्धाव चेंडू योगेश कधीही संघ अडचणीत असला तर योगेश कायम उभा असतो संघासाठी वाह ब्लॉक होलचा चेंडू बॉल जातोय कीपरच्या हातात आणि निर्धाव चेंडू सामना एकतर्फी झाला असा वाटतोय मिरज संघाकडून पाहूयात पुन्हा योगेश आणि हा क्लीन बोल्ड फलंदाज पाठवायचा कोल्हापूर संघाचा जर योगेश अजून 2 विकेट घेतले लगातार तर त्यांच्यासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे विनोद गायकवाड यांच्याकडून सॉरी प्रवीण गायकवाड यांच्याकडून बॅट्समन नेम जमीरची जागा घेण्यासाठी आलाय तो रमेश 3 चेंडू
तिन्ही निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी योगेश. एक धाव पूर्ण आणि या दुसरी धाव पूर्ण. खूप चांगली गोलंदाजी करताय मिरज संघ. चांगला चेंडू. एकच धाव. पाहुयात नवनाथ. एकही मोठा फटका नाही कोल्हापूर संघाकडून. पाहुयात नवनाथ काय करतो. फुल टॉस चेंडू. वन बाउन्स आणि हा मिस फील्ड. चौकार. किती पाहिजे. 6 चेंडूत 42 धावांची गरज. ट्रॉम्बे बी संघ. ट्रॉम्बे बी फिल्डिंग साठी तयार राहायचं. सहा चेंडूत 42 धावांची गरज. पूर्ण सामना मिरज संघाकडे वळलेला आहे. एक धाव. आणि हा नो चेंडू. कशाचा नो आहे पंच. 6 फिल्डर बाहेर लावलेले होते मिरज संघाने. नो बॉल 1 रन. एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या बाहेर असल्यामुळे खूप चांगली पंचाची कामगिरी करतायत ते मोहसिन पठाण. उलटा चेंडू. एक धाव. फ्री हिट. पाहूयात पुढचा चेंडू. संघ पूर्ण मिरज संघात आनंदाचं वातावरण. आणि हा वाईट चेंडू. नो बॉल. पंच नो कशाचा आहे. फ्री हिट. चला सामना चालू करायचा. पंच लवकरात लवकर. खूप चांगला कट आणि निर्धाव चेंडू. पाहूया पुन्हा. आगळ्या वेगळ्या ॲक्शनचा गोलंदाज. आणि समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. चौकार. बॉल किती झाला.
ट्रॉम्बे बी फिल्डिंगसाठी तयार राहायचंय. धन्यवाद उदय. चला ट्रॉम्बे बी संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात जायचंय. दादा आविष्कारला इथं बोला ते मगाचे सिक्सचे पैसे द्यायचे प्राईजचे. आणि आविष्कारला मी विनंती करतो की एक बॉल टाक. ट्रॉम्बे बी संघ धन्यवाद आपण विनंतीला मान दिल्याबद्दल. आणि पंच म्हणून मी अलीबाईंनाच विनंती करतो की त्यांनी पंच म्हणून थांबायचे. अजून एक पंच पाठवण्यात येईल. आविष्कार यांनी जे 3 षटकार मारले होते शेवटच्या षटकात ना, त्याच्यासाठी आपण त्यांना पारितोषिक देतोय. पंच म्हणून अलीबाई या अलीबाई तुम्ही आले तरी चालेल बाहेर. राज कोळी पंच म्हणून कामगिरी पाहणार आहेत. आविष्कार आपण मैदानात यायचंय. आपलं पारितोषिक आपल्याकडे जमा आहे. मॅन ऑफ द मॅच आविष्कार नक्कीच. आविष्कारच आहे ना मॅन ऑफ मॅच आविष्कारच आहे ना. आत्ताच्या झालेला मॅन ऑफ द मॅच आविष्कार. 70 कडून आपण त्यांना एक कॅप देतोय, तसंच एक पारितोषिक देतोय. मी संजय भाऊ कुंभार यांना विनंती करतो की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच मैदानात येतात. राज कोळी आणि आपले भाऊ पंच असतील. आणि स्ट्राईकला असेल तर राहुल आणि ठीक आहे पंच आगतम सुस्वागतम संतोष भाऊ चव्हाण यांचं SN बॉईज तर्फे सहर्ष स्वागत. जीवलक जीवाचा संतोष भाऊ. हात वर करा. इकडे दोन्ही हात वर करायचे. दोन्ही हात वर करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धन्यवाद संजय सर आपण विनंतीला मान दिल्याबद्दल. आपण आता एक चांगली मॅच बघतोय. बोरवली वर्सेस ठीक आहे थँक्यू. पारितोषिक आला होता. पारितोषिक कोणाकडे यश? अरे ते ठीक आहे स्कॅनरला पैसे. वाह काय सुंदर स्पर्धा पाहतोय आपण. आणि पहिलेच ओव्हर आणि राहुल यांच्यासाठी पारितोषिक येतोय. 3 चेंडू 3 षटकार 1 गोल्डन एडिशन बॅट भेटेल 70 ची. तसेच विभाताई मदाळे यांच्याकडनं 501 रुपये पारितोषिक आलेलं आहे. राहुल टू विशाल पाहूया. आणि सुशीला मेहर यांच्याकडनं 1001 रुपये 3 षटकारासाठी. आणि स्क्वेअर कट मारलेला चेंडू जातो सरपटत जातो का गेलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. आणि राहुल साठी पारितोषिक अजूनही चालू आहे.
तीन चेंडू 3 षटकार आले. एक गोल्डन एडिशन बॅट 70-70 बोरिवली यांच्याकडून, तसेच विभाते मदाळ यांच्याकडून 501 रुपये, तसेच सुशीला मेहर यांच्याकडून 1101 रुपयाचा पारितोषिक आहे. चला पाहूया पारितोषिकाचा वर्षा होत आहे, तो मिळवण्यासाठी राहुल प्रयत्न करतो का पाहूया. माझं लेफ्ट साईडच्या दिशेने टोलेलेला चेंडूने गच्चा अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिथे कॅच होती, कॅच घेतली नाहीये, पण वाढती धावसंख्या 5 धावा. विशाल टू पुन्हा सैफ टू विशाल. आणि मारण्याचा प्रयत्न बघितला, सोडून दिला. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा मिळतील. पुन्हा अवांतर. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 6 धावा, 2 चेंडू. पुन्हा एकदा विशाल टू सैफ. पाहूया पारितोषिकाचा वर्षा होत आहे राहुल यांच्यासाठी. फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललेला आहे आणि झेल बाद. तिथे फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूला टोलून द्यायचं होतं, पण टोलता थोडं राहून गेला. आणि सैफ यांची जागा घेण्यासाठी आले तो शाहरुख. सॉरी, नक्कीच पापा असेल. आजच्या मॅच मध्ये, कालच्या ज्या झालेल्या मॅच मध्ये, एक रोमांचक मॅच मध्ये चिकू यांची इंजुरी झालेली आहे. तरी काय पाहिजे? बॅट दे. माझी बॅट. अरे माझी बॅट दे. आणि सैफ यांची जागा घेण्यासाठी आलाय तो पापाकडे देखील क्षमता आहे, चांगल्या फटक्यांची गरज आहे. आज चांगले खेळी करायचे असेल तर चांगले फटके मारावे लागतील. पापा टू विशाल. मारण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर फेकून दिलेला आहे लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातो चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. 4 चेंडू आणि 10 धावा झालेले आहेत आतापर्यंत. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडूत किती धावापर्यंत स्कोर कार्ड पोहोचू शकतात राहुल आणि पापा, पाहूया. याच्यानंतरचा होणारा सामना सोलापूर वर्सेस वसई संघाचे कर्णधार स्टेजकडे संपर्क साधायचे. पुन्हा खोलवर चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललेला आहे. वा, चेंडू बाहेर नाही तर गावाबाहेर पाठवलाय. वा पापा. पापासाठी पण 3 चेंडूत जर 3 षटकार लगावले तर कोणासाठी? कोण? विभाताई मदाळ यांच्याकडनं 501 रुपयाचा पारितोषिक आहे पापांसाठी. एक तर आलाय, अजून 2 येतात का पाहूया. जुना ओव्हर झाले का? एक बॉल राहिलाय, मग नवीनच बॉल द्यावा लागेल. अरे नवीन बॉल द्यावा लागेल. घासून दे थोडस, घासून. हा, ओपन करून दे चालेल. बॉल पत्र्यावर गेलाय सर, नवीनच बॉल घ्या. हा, एकच मिनिट. सर एक बॉल राहिला अजून पॉवर प्लेचा, तर नवीनच बॉल घेतला जातो. याच्यानंतरचा होणारा सामना वसई वर्सेस सोलापूर ए. दोन्ही संघांना विनंती आहे की दोन्ही सोलापूर ए संघाचे कर्णधार आलेले आहेत. वसई संघाचे कर्णधारांना विनंती करते की आपण स्टेजकडे संपर्क साधायचा आहे.
पापा 2 चेंडू 10 धावावर बॅटिंग फलंदाजी करतोय पापांसाठी. जे गेटकडे आहेत ना ते थोडस साईडला उभारून घ्या. ओव्हर डॉट चेंडू येतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 16 धावावर. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 16 धावा आलेल्या आहेत. चला पंच स्पीडअप करायचे, सगळे गोळावायचे नाही. ट्रॉम्बे बी संघांना विनंती करतो की मी कोणी गोळावायचं नाहीये. 3 ओव्हरचे सामने आहेत फक्त. चला स्पीडअप करायचं आहे पटापट. पंच स्ट्राईकला असेल राहुल, गोलंदाजीसाठी आलाय तो. सर मॅच बॉल ना तो पत्र्यावर गेलाय. कुणाल वैयक्तिक पहिलं आणि षटकासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो कुणाल. स्ट्राईकला असेल तो राहुल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो पापा. 3 चेंडूत वैयक्तिक 10 धावावर फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर चौकार टोकला होता, दुसऱ्या चेंडूवर षटकार टोकला होता, तिसरा चेंडू डॉट आलाय. पाहूया आता कुणाल आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. कुणालवर थोडीशी जबाबदारी असेल, आपल्या संघाला पुढच्या फेरीत पात्र करण्याची जबाबदारी घेऊन आलाय कुणाल आणि तेवढीच मोठी जबाबदारी असेल राहुल यांच्याकडे. राहुल टू कुणाल. आवाज येतोय राहुल फटके मारू शकतो का, आहे ॲबिलिटी. हो मारू शकतो नक्कीच. आणि खोलवरचा चेंडू चांगला ब्लॉकर टाकलेला आहे. कमबॅक म्हणावं लागेल कुणाल यांचा. पहिल्या चेंडूवर एक चांगला ब्लॉक टाकला होता राहुल यांच्यासाठी. पाहूया दुसरा चेंडू कुणाल थोडे फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस करतोय. पुन्हा एकदा राहुल टू कुणाल. फुलटो चेंडू समोरच्या दिशेने टोलेला चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. राहुल यांच्या फलंदाजीतून पहिला चौकार येतोय. वाढती धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. अजून ही 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडू चांगली फलंदाजी करावं लागेल राहुल आणि पापा यांना. पुन्हा ब्लॉक. काय चेंडू टाकला होता राहुलला समजलाच नाही तो आणि फर्निचर उद्ध्वस्त केलेला आहे कुणाल यांनी. आणि राहुल यांची जागा घेण्यासाठी आलाय तो शाहरुख. आणि राहुल यांची जागा घेण्यासाठी जातो तो शाहरुख कडे देखील चांगली ॲबिलिटी आहे. तोही मोठे मोठे षटकार ठोकू शकतो. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू बोल्ड काढलेला आहे कोणाला. कमबॅक म्हणावं लागेल. 3 चेंडू 4 रन देत 1 विकेट घेतलेले, एक चांगल्या फलंदाजी विकेट. आणि बघूया चौथा चेंडू कुणाल टू शाहरुख. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 20 धावावर. शाहरुख टू कुणाल. वसई संघाचे कर्णधार स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. फुलटॉस चेंडू पण मिस हिट झालेला आहे. चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केले ते दुसऱ्या धावांचा प्रयत्न, पण चांगला थ्रो तिथे 1च धावावर समाधान शाहरुख यांना. दुसरा चेंडू शेवटचा चेंडू असेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
चिकू इंजर्ड आहे. चिकूंची जागा कोण घेतो पाहूयाच. मारलाय पुन्हा एकदा. वा फेकून दिलाय. ग्राउंड बाहेर नाही तर गावाबाहेर फेकतोय पापा. काय फलंदाजी करतोय. वा जखमी शेर. चेंडू द्यायचंय. चेंडू आलाय. जो गेंद बाजू पे करता है वार वही है शैलेंद्र पवार. पुन्हा एकदा पापा. पापा आपल्या चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. वैयक्तिक 16 धावांवर. पापांनी जर अजून 2 षटकार मारले तर गोल्डन 70 गोल्ड एडिशनची बॅट मिळेल त्यांना श्रीकांत कलाडे यांच्याकडून. आणि चांगला ब्लॉकल चेंडू टाकलेला आहे. चांगली कमबॅक म्हणावं लागेल. 11 धावा खर्च केलेले आहेत. 27 धावापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ना बोरवली ए संघाच्या 27 धावा. तिसरं षटक महत्वपूर्ण असेल. कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देतोय पाहूया. वसई संघाचे कर्णधार जिथे कुठे असेल त्यांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. आलेत बोरवली सोलापूर ए संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. सोलापूर ए संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. वसई संघाचे आलेत. नीरज खोपडे यांनी कॉमेंट्री साठी यावे. ब्रिलियंट 6 मारलेला आहे. दोन धावा घ्यायचा प्रयत्न आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. वसई टीम यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वसई टीम यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. माफी असावी. हा विकेट गेलेला आहे. आक्रमक प्लेयर बोरिवली टीमचे शैलेंद्र उर्फ चिकू यांचं स्वागत आहे. बोरिवली टीमचे उत्कृष्ट असे बॅट्समन चिकू यांना काल दुखापत झालेली तरी मैदानावर त्यांनी आपला आक्रमक रूप दाखवलेला आहे. त्याबद्दल जोरदार टाळ्या सगळ्यांच्या. विभा मदाळे यांच्याकडून जर 3 6 मारले चिकूने पहिला धावा घेऊन दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथे स्कोर 37. पहिल्याच बॉलला 2 धावा चिकू यांचा. जोरदार जोडलेला आहे.
पण 2 रन घेऊन चिकू यांनी पाच बॉल 39 धावा झालेल्या आहेत. 1 to go, लास्ट बॉल. सागर यांचा लास्ट बॉल या ओव्हरचा आणि हा मिस झालेला आहे. एक धाव घेऊन या ओव्हरची समाप्ती. एक इनिंग पूर्ण 41 टार्गेट आलाय. 18 बॉलला 41 पाहिजे ट्रॉम्बे बी साठी. 18 चेंडू 41 आणि ट्रॉम्बे बीनी लवकरात लवकर बॅट्समॅन पाठवा आणि बोरोली येणे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. बोरिवली टीमनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावावे ही नम्र विनंती. ट्रॉम्बे टीमनी लवकर 2 बॅट्समन पाठवावे. नीरव खोपडे इकडे कॉमेंट्री करायसाठी यावे. नीरव खोपडे विनायक दादा नीरवला पाठव. नीरव खोपडे लवकर या. तुमचं सहर्ष स्वागत आहे कॉमेंट्रीसाठी. लवकर या. या मॅचचं मान्यता पारितोषिक नीरव खोपडेच्या हातानेच देण्यात येणार आहे. अठरा चेंडूत 41 धावांचा टार्गेट ट्रॉम्बेला दिलेला आहे बोरिवली टीमने. मला कन्फ्यूज वाटलं, मी देतो त्याला. 18 चेंडूत नवीन बॉल लवकरात लवकर द्यावे. बॅट्समन लवकरात लवकर पिचवर जावे. ट्रॉम्बे टीम 2 फलंदाज तुमचे लवकरात लवकर पिचवर जावे नम्र विनंती. वेळ खूप कमी आहे आजच्या दिवसाला. ट्रॉम्बे टीम आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हॅलो. वेळेचं नियोजन करता लवकरात लवकर ट्रॉम्बेचे 2 बॅट्समन पिचवर जावे. बॅटिंग 3 रनाची पेनल्टी लागेल जर ट्रॉम्बे टीमचे बॅट्समन लवकर आले नाही तर. वेळ खूप लावत आहे. अनाउन्समेंट 3 वेळा झालेली आहे. नियमाचे भान राखता मॅच सुरू करावी. बोरिवली टीम रेडी आहे. फिल्डिंग टीम सोबत बॅट्समन विराजमान झालेले आहेत. याच्यानंतरचा सामना सोलापूर ए आणि वसई दोन्ही टीमनी या कॉमेंट्रीकडे रेडी राहावे. ट्रॉम्बेचा 12वा खेळाडू कोणी आहे का ज्यांनी इथे नावं सांगायचंय? लवकरात लवकर यावे. ट्रॉम्बे टीमचे कोण 12वे खेळाडू आहेत का? नाव अनाउन्समेंट करायची आहे.
स्ट्राईकला ट्रॉम्बे टीम कडून आशितोष वर्सेस राहुल. बॉलिंगला राहुलला 3 हॅट्रिक विकेटची ऑफर दिलेली आहे प्रशांत परीट यांनी. मॅच लवकरात लवकर सुरू करावी ही नम्र विनंती दोन्ही टीमला. राहुल वर्सेस आशितोष. पहिला बॉल सुंदर असा राहुलने दिलेला आहे. चांगली डिलिव्हरी राहुल सुर्वे यांची. दोन बॉल सुंदर असे राहुलने डिलिव्हरी दिलेली आहे. राहुल यांचा तिसरा बॉल सुंदर हॅट्रिक मिसिंग बॅट्समननी बॉल केलेले आहेत. राहुल सध्या चर्चेत. राहुल यांचा चौथा बॉल हा उडलेला आहे आणि चिकू हा बॉल झेलताना सुंदर असा कॅच झालेला आहे चिकू यांनी. योगेश भोईर यांच्याकडनं राहुलला 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. खूप सुंदर अशी गोलंदाजी करत आहे राहुल आणि खूप सुंदर असा झेल धरलाय तो चिकू यांनी. 4 बॉल झाले ना भाई. स्कोर बॉल 4 बॉल एकही रन नाही आतापर्यंत. एकही रन दिला नाही. खूप सुंदर अशी गोलंदाजी करत आहे राहुल. समोर कॅमेरा चालू आहे. चला सामन्याला सुरुवात करा. पाचवा चेंडू राहुल यांचा. चला सामन्याला सुरुवात करा. पाचवा चेंडू राहुल यांचा. यावेळेस फटका जडलाय. क्षेत्ररक्षण आहे आणि 1 रन कंप्लीट. 2 सुद्धा कंप्लीट. 5 बॉल. दादा इकडे खाली आहे दादा. अरे या ना इकडे. रन किती. लास्ट बॉल या ओव्हरचा. दुसरा रन घेताना पण राहुल समोर. दुसरा रन हा घेतलेला आहे राहुलच्या मिस फील्डमुळे. एक ओव्हर 4 रन. एक ओव्हर 4 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत.
पुढील गोलंदाज अनवर. स्ट्राईकला नितीन वॉसेस अनवर. एक ओव्हर 4 धावा झालेल्या आहेत. दुसरी ओव्हर अनवर. रोहित केनीकडून 1000 रुपये जर अनवरने 3 विकेट हॅट्रिक घेतले तर. अनवर यांचा पहिला बॉल. हा फिरवलेला आहे आणि चौकार. अनवर यांच्या पहिल्याच बॉलला चौका. 4 रन. 8 धावा झालेल्या आहेत. ट्रॉम्बे बी यांच्या 8 धावा झालेल्या आहेत. अनवर यांच्या पहिल्याच बॉलला. दुसरा बॉल खेळताना आणि हा असा मिस झालेला आहे. 1 रन. दुसरा धावा घेताना हा प्रयत्न आणि 1 धावा घेऊन ट्रॉम्बे बी अलर्ट. आता स्ट्राईकला विशाल वर्सेस अनवर. अनवर यांचा तिसरा बॉल. सर्वांचं लक्ष मॅचकडे असलं पाहिजे आणि हा 1 धावा घेऊन दहा रन. 3 बॉल 10 रन. चौथा बॉल अनवर टाकताना आणि हा आकाशात उडलेला आणि चांगली कॅच झेललेली आहे. कॅच अशी ही डिफिकल्ट असते. उन्हामध्ये बॉल दिसत नाही पण उत्कृष्ट असा झेल केलेला आहे कॅच. नवीन बॅट्समनचे नाव कुणाल. ट्रॉम्बे टीम कडून आता बॅटिंगला आलेले आहेत. नवीन बॅट्समन कुणाल. वॉसेस अनवर. अनवर यांना चान्स आहे 2 विकेट घेऊन हॅट्रिक मिळवण्याचा. चार बॉल झालेले आहेत अनवरचे. हा सामना हा बॉल उडलेला आहे आकाशामध्ये. झेलण्याचा प्रयत्न
चांगल्यापणे. चिकू यांचा सॉलिड कमबॅक आहे कालच्या दुखापतीनंतर. माननीय मच्छिंद्र हदगल हे कॅमेऱ्यात दिसत आहे. आयुष आपले बोरिवली संघाचे लेजंड प्लेयर मयूर चव्हाण हे आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. मॅचचा आनंद पाहत आहेत. उत्कृष्ट असा लेग साईडला मारलेला हा षटकार. या ओव्हरला आयुष गोलंदाजी करताना. अंपायर 1 मिनिट. युट्यूबला बघा.
लवकरात लवकर, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. पहिला बॉल वाईट. अंपायरचा निर्णय वाईट. आयुष यांचा पहिलाच बॉल वाईट. 5 बॉलमध्ये 24 रन पाहिजे. हा फिरवलेला आहे असा उत्कृष्ट शॉट. 1 धावा घेऊन 4 बॉल 23चा टार्गेट ट्रॉम्बेला. 4 बॉल 23 धावांचा टार्गेट आहे. आयुष्यांना विनंती आहे, सक्सेसफुल बॉलिंग झाली पाहिजे. टीम बोरुली आक्रमक. हात जोडला गेलेला आहे शॉट आणि चिको यांची चांगली फिल्डिंग. तीन बॉल 22 धावा. हा मिसफिल्ड. मोबिन गचाळ क्षेत्ररक्षण मोबिन यांच्याकडून. दोन बॉल 18 आणि हा बॉल आकाशामध्ये उडलेला आहे. हॅलो सनलाइट मुळे ही कॅच मिसफिल्ड झालेली आहे. एक बॉल 17 धावा आणि हा लास्ट बॉल आयुषचा. हा बॉल हवेत उडलेला आहे. अशा प्रकारे मॅच संपलेली आहे आणि बोरिवली टीम यांनी चांगला विजय मिळवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन बोरिवली ए. लवकरात लवकर वसई संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि सोलापूर ए आपले फलंदाज. हॅलो टीम बोरिवली लवकरात लवकर बाहेर यावे. मॅन ऑफ द मॅच पापा यांचं मंचावर स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच पापा.